नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सीमा ही किचनमध्ये रमाकडे आलेली असते आणि आता रमाकडे बघत विचार करून सीमा म्हणते की रमा, अगं मला वाटतंय की जाऊयात आपण वेगळं राहायला. अक्षय जे म्हणतो ना, कदाचित तो तुम्हा दोघांना वेगळं राहण्यासाठी घाबरत असेल, म्हणून मला तो घेऊन चाललाय आणि मला वाटतंय अक्षयचं बरोबर आहे. आपण इथून निघून जायला हवं आणि वेगळं राहायला हवं. पण तेवढ्यात सीमाच्या डोळ्यासमोर आता माहीचा म्हणजे रमाचा हात येतो आणि रमाच्या मनगटावरती गोंधवन असतं, पण सीमाला ते काही दिसत नसतं. पटकन सीमा आता रमाचा हात धरते आणि सीमा म्हणते की रमा, अगं तुझ्या हातावरचं गोंधवणं कुठं आहे? तेव्हा आता रमा म्हणते की आई, त्याचं काय आहे ना, मी मेकअप केलाय तेव्हा दिसत नाहीये ती. सीमा म्हणते की अगं पण तुझ्या हाताला का लागत नाहीये ती? आणि त्यानंतर आता रमा म्हणते की हा ना नवीन प्रकारचा मेकअप आहे आई. तर सीमा म्हणते की असं आहे का? मी घाबरले होते आणि एक क्षण मला वाटलं होतं की माझी रमा आली की काय. तेव्हा आता रमा म्हणते नाही नाही आई. रमा म्हणते नाही नाही आई, असं कसं होईल? सीमा म्हणते की एक क्षण मला खूप भीतीही वाटली होती आणि मला वाटलं होतं की अक्षयला जर समजलं तू रमा नाही की तर माही आहे तर मग कसं होईल. त्यानंतर आता सीमा म्हणते की माही प्लीज त्याला तू कळू देऊ नकोस बरं का, तू माही आहे रमा नाही येते. तेव्हा आता रमा म्हणते की नाही नाही, मी असं अजिबात होऊ द्यायचे नाही आहे आई. रमा म्हणते की आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अजिबात त्याला कळू द्यायचे नाही. इकडे आता साईच्या घरी साईदा आणि आता हळदीची तयारी केलेली असते. साईची आई म्हणते की अरे साई तू कुठे निघालास? तर साई म्हणतो की ह्या इथून आलो ना मी आई. तेव्हा आता साईदाची आई म्हणते की अरे असं तुला हळद लागली ना, बाहेर पडायचं नसतं. आणि त्यानंतर आता साई म्हणतो की बाहेरचे कामं नाही करायची का आई? त्यावेळेस आता लगेच साईदाची आई म्हणते की अरे आता लग्न आहे ना, त्यामुळे बाहेरची सगळी कामे झाली, तू कुठेही जाऊ नकोस. आणि आता बस्ताही झाला, मला माझ्या मनासारखी सूनही मिळाली, किती छान झालं. तर आता साई हा माईकडे बघतो आणि म्हणतो की माई अगं पण रमासारखी सून तुला कुठे मिळाली? तेव्हा आता साईदाची आई आता साईकडे बघू लागते आणि आता साईदाच्या आईला राग येतो. साईदाची आई म्हणते की साई या घरात ना तू तिचं नाव घ्यायचं नाही, मी तुला सांगून ठेवते. आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की मला माहिती आहे पोट्ट्या, तू त्या रमालाच भेटायला चाललाय. तेवढ्यात आता साई म्हणतो की हो मी रमालाच भेटायला चाललो, लग्नाच्या अगोदर एकदा त्यांना मी भेटणार आहे. आणि साई आता तेथून जाऊ लागतो. तर साईदाची आई म्हणते की अरे काय चाललंय तुझं साई? आणि साई काही एक न ऐकता तेथून निघून जातो. साईची आई म्हणते की या पोट्ट्याचं काय करायचं आता बाप्पा तूच ठरव. इकडे आता रमाने हा माहीला कॉल केलेला असतो. इकडे आता इरावती आणि माही दोघीही आता नाश्ता करत असतात. तेवढ्यात आता रमाचा आलेला फोन बघून माही फोन उचलते. त्यानंतर आता रमा म्हणते की अगं मला तुला भेटायचं आणि काहीतरी सांगायचं आहे. तर आता लगेच माई म्हणते की हो करेल ने मी तुझी मदत, ये तू इकडे. तर आता माई म्हणते की तिकडे कसं यायचं, तिकडे नील आणि देविका असतील ना. माई म्हणते की डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस रमा, ते दोघेही घरी नाही आहेत. तेव्हा तू घरी ये, आपण चर्चा करू आणि मग ठरवूयात. आणि त्यानंतर आता माई म्हणते की ये बरं का, आणि माई फोन ठेवते. इकडे आता रमाला काळजी वाटून राहिलेली असते. रमा विचार करते की आता कसं जायचं घरी आणि सांगायचं काय माहीला. इकडे आता माहीसुद्धा इराकडे बघते आणि आता इरावती माहीला म्हणते की हे बघ तू आता ना, ती आली तिला सगळं काही खरं खरं सांगून टाक. आणि तिला का बोलावलं आहेस तू? तर माही म्हणते की हे बघ मी शेवटचं बोलवलं आहे तिला आणि सगळं काही सांगून टाकते आणि संपव दे एकदाचं सगळं. तर आता इरावती म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मी आले बरं का आवरून. तेवढ्यात इरावती माहीला थांबवते आणि तिच्याकडे एक चावी देत म्हणते की ही तुझ्या नवीन घराची चावी खूप लकी आहे आणि तुझ्याकडे ठेव. त्यावर माही ती चावी घेते आणि लगेच आता इरावतीचे आभार मानत आता माही ही तिचे आवरायला निघून जाते. इकडे आता सीमा ही तिच्या बेडरूममध्ये तिचे कपडे आवरत असताना आता सीमाच्या डोक्यात विचारच चालू असतो. तेवढ्यात आता आई आजी ही सीमाकडे येते आणि आई आजी म्हणते की रमा कुठे गेली? तर सीमा म्हणते ती बाहेर गेली. तेवढ्यात आई आजी सीमाला म्हणते अभिनंदन बरं का सीमा तुझं, फायनली तू हे घर सोडते आणि दुसरीकडे राहायला जातेस ना तू. सीमा आता आई आजीकडे बघते. आई आजी म्हणते की तुझं स्वप्न पूर्ण झालं ना, म्हणून तुझं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी तुझं अभिनंदन करते सीमा. असे आता आडवा टोमणा आई आजीने सीमाला केलेला असतो. सीमा म्हणते की तुम्हाला देखील चांगलंच माहिती आहे की मी हे घर का सोडते. माझ्या लेकासाठी मला हे सगळं करावं लागत आहे.
आणि सीमा म्हणते की मला आता जायलाच हवं, कारण आपल्या घरात आता खूप भांडणं सुरू झाली आहेत. तर आई आजी म्हणते की अक्षयने सगळा बिझनेस अभिषेकच्या नावावर केला आहे आणि त्यासाठी त्याने सह्यासुद्धा केल्यात. आई आजी म्हणते की अक्षयने असं करायला हवं होतं का, आणि आईवडिलांनी किती जरी चुका केल्या तरी आईवडिलांनी असं कधी वागायचं असतं का. आणि त्यानंतर आई आजी म्हणते की सीमा तू एक नंबरची मूर्ख आहे, मूर्ख. सीमा आता आई आजी समोर उभी राहते आणि म्हणते की तुम्ही कायम मला हेच बोलत आलात, मी मूर्ख आहे, मी वेंदळी आहे, मला काहीच समजत नाही आहे. मी आयुष्यात कायम 2 दगडावरती पाय ठेवते, माझी काही मतच नाही आहेत आणि मी कायम मूर्ख आहे असे तुम्ही आजवर मला म्हणत आलात. सीमा म्हणते की हो आहे, माझं हे असंच मत आहे, पण तुम्ही नाही का, तुम्ही नाही 2 दगडावर पाय ठेवून आहात का, तुम्ही नाही अक्षयला तुमच्या मनातलं सांगितलं का, आणि तुम्ही त्याच्यासमोर काही बोलला नाहीत, कारण तुमची त्याच्या मनातील प्रतिमा तुम्हाला स्वच्छ ठेवायची होती, म्हणून तुम्ही हे असं वागलात, बरोबर ना. सीमा म्हणते की तुम्हीच त्याच्यासमोर म्हटलात ना तुला जे करायचं ते जा कर, आणि तुला घर सोडून जायचं तर तू जा. त्याच्यासमोर तुम्ही असं म्हणालात आणि आता मला का अडवता, असा प्रश्न आता सीमाने आई आजीला केलेला असतो. सीमा म्हणते की याला 2 दगडावरती पाय ठेवणं नाही म्हणत का. सीमा म्हणते की तेव्हा मी नाही सांगितलं माझं मत, अक्षयने मला सांगितलं चल माझ्यासोबत, तेव्हा मी त्याला सांगितलं ठीक आहे आणि मी त्याला होकार दिला. आई आजीला राग येतो आणि आई आजी म्हणते की सीमा म्हणजे मी मूर्ख आहे का, मला काहीच कळत नाही का, आणि तूच लई शहाणी आहे का. आणि त्यानंतर पटकन आता आई आजीला राग येऊन आता सीमाच्या बॅगमधली ती साडी फेकून देत आता आई आजी रागाने तिथून निघून जाते. सीमा आता आई आजीला हाक मारू लागते, पण आता आई आजी सीमाचं काही एक न ऐकता तिथून बाहेर गेलेली असते. इकडे आता रमा ही माहीकडे येऊन माहीची भेट घेते आणि आता रमा माहीला म्हणते की माही आता या प्रॉब्लेममधून तूच बाहेर काढणार, ते टॅटू माझ्या हातावरती कसा काढायचा आणि तो कसा येईल. रमा म्हणते की नाही तर मी माझ्या हातावर तसं चित्र काढून घेईन. तर माही म्हणते की हे बघ रमा, तुला वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे ते. माही म्हणते की तुला प्रॉपर मेकअप येतो का रमा, तर रमा म्हणते नाही. तर माही म्हणते की मग तू कशी चित्र काढत बसणार आहे आणि दररोज कसं ते सगळं मॅनेज करणार आहेस. तेव्हा आता माही म्हणते की मी तुला सांगते तू परमनंट टॅटू काढून घ्यावा. रमा म्हणते की हे सगळं कसं करायचं, तर माही म्हणते कसं करायचं म्हणजे मी तुला सगळं सांगते रमा. माही म्हणते की आणि तो टॅटू ना मेकअप झाल्यानंतर सुद्धा कसा लपवायचा ना हे मी तुला सगळं शिकवेन, तू काहीच काळजी करू नकोस रमा. त्यानंतर आता माही म्हणते की मला फक्त आता एवढंच वाटतंय की तुला आता यानंतर माझ्या मदतीची गरज पडायला नको. रमा म्हणते की म्हणजे माही तुला म्हणायचं तरी काय. माही म्हणते की म्हणजे आतापर्यंत मी तुला मदत केली ना रमा, यानंतर तू आता माझ्याकडे मदत नको मागत जाऊ. माही म्हणते की मला माहिती आहे रमा, तू सुद्धा मला खूप मदत केली, पण आता नकोय. आता यानंतर मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय रमा, तेव्हा आता मला हे सगळं नाही पाहिजे असे आता माहीने रमाला सांगितलेलं असतं. आणि आता माही म्हणते की मला खूप कंटाळा आलाय आणि आता नाही तर मी काय करते ना हा देशच सोडून जाते, मला आता इथे अजिबात राहायचंच नाही असे आता माही रमाला सांगते. माही म्हणते की आता मला या सगळ्यांचा खूप कंटाळा यायला लागलाय, आता मला या सगळ्यातून फ्री व्हायचंय, फ्री. आणि तू सुद्धा यातून फ्री हो रमा, तू काही काळजी करू नको, जाण्याआधी ना तुला काही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईल असे आता माहीने रमाला सांगितलेले असते. आणि त्यानंतर आता माही ही रमाला घेऊन टॅटू काढणाऱ्याकडे येते आणि आता माहीच्या उजव्या हातावरती माहीने टॅटू काढलेला असतो. रमाच्या हातावरचा तो टॅटू बघून आता रमा म्हणते की माही माझा हात खूप दुखतोय आणि मला ना हे खूप विचित्र वाटतंय. त्यानंतर आता रमा म्हणते की मला ना या सगळ्यांची सवयच नाही येत ते ऐकून. माही म्हणते की म्हणजे रमा तू सवय करून घे, कारण याचाच तर ट्रेंड आहे. तर आता रमा म्हणते की कसला ट्रेंड. रमा म्हणते की आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं असताना त्याच्यावरती ह्या असल्या कसल्या रेघोट्या मारून घ्यायच्यात. माही म्हणते की पण ऑलरेडी मला रेघोट्या माराव्या लागल्या ना, म्हणून तुला देखील माराव्या लागल्यात. रमा म्हणते की तुझं देखील बरोबर आहे. आता रमा पुन्हा विचारात पडते. तर माई म्हणते की आता विचार वगैरे काही करू नकोस, तुला जर कोणी प्रश्न विचारले ना तर त्याची तू स्ट्रॉंगपणे उत्तरं देण्यासाठी तयार राहा रमा, आणि तू ना अजिबात घाबरत जाऊ नकोस. प्रत्येक वेळेस जर तू असं केलं तर कसं चालेल असे माही रमाला समजावते आणि म्हणते की मी माझ्याकडे जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना रमा ती तुला देते.
रमा आता माहीकडे बघू लागते आणि त्यानंतर आता माही म्हणते की आता यापुढे आपण भेटणार नाही आहोत. रमा म्हणते की म्हणजे काय म्हणायचं माही तुला? तर पाठमोरी होत माही म्हणते की मला ना याचा खूप त्रास झालाय रमा. आणि त्यानंतर आता माही म्हणते की सगळ्यांनी माझा वापर करून घेतलाय रमा. मी रमा बनून गेले आणि मी रमा बनून त्या घरात राहिले. सगळ्यांनी माझा वापर केला, माझी आयडेंटिटीसुद्धा मी चेंज केली, पण या सगळ्यातून मला काहीच मिळालं नाही आणि माझी या सगळ्यांमध्ये प्रॉपर्टीसुद्धा गेली माझ्या हातून. माई म्हणते की आता माझ्याकडे काहीच नाही आहे. जरी तू मला मदत केली तरीसुद्धा तुझ्यामुळे माझ्याकडे थोडंसं आहे, पण ते मला पुरेसं नाही आहे रमा, असे माई आता रमाला सांगत असते. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला आता सगळं कळलं आहे. आपण आपल्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आपल्या जवळच्या लोकांना देतो. माही म्हणते की हे बघ, आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कधी वाईट वागत राहतो का? अजिबात नाही ना. आपण तर उलट त्याला प्रोटेक्ट करत राहतो. माही म्हणते की जर आपण दुसऱ्याचा एवढा विचार करतो तर आपण स्वतःचा विचार का नाही करायचा? आणि माहीचे ते बोलणे ऐकून रमा उठून उभा राहते आणि म्हणते माही अगं तू काय बोलतेस हे? तर माही म्हणते की काय नाही ग रमा, आता मी खूप हॅप्पी आहे. आणि त्यानंतर आता माही रमाला गोल गोल फिरवते. रमा म्हणते माही काय करतेस? माही खुश होऊन म्हणते की माझी लाईफ आता बदलणार आहे रमा. तर रमाला सुद्धा आता आनंद झालेला असतो आणि माई म्हणते की खुश आहे ना रमा तू आता? आणि त्यानंतर आता रमा देखील खुश झालेली असते आणि रमा म्हणते की माही असं जर असेल ना तर तुला जे जे पाहिजे ते सगळं काही मिळो. तेवढ्यात आता माहीच्या मोबाईलवर फोन येऊ लागतो. माही म्हणते की मला फोन येतोय आणि पटकन शेजारी ठेवलेली माही तिची बॅग आपल्या हातात घेते आणि फोन घेऊन माही तेथून पळून जाऊ लागते. त्याच वेळेस आता माहीच्या पिशवीतील ते अक्षयचा फोटो खाली पडतो आणि अक्षयचा फोटो खाली पडता क्षणी इकडे आता रमाचे त्याच्याकडे लक्ष जाते आणि रमा माहीला हाक मारत म्हणते की अगं माही, पण माही निघून गेलेली असते आणि रमा तो फोटो आपल्या हातात घेते. आणि जेव्हा आता रमा तो फोटो बघते तेव्हा रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो फोटो अक्षयचा असतो. आणि त्या फोटोच्या मागे माहीने लिहिलेले असते की माही अक्षय मुकादम. फोटो पलटी करतात त्यावर माही अक्षय मुकादम हे नाव आता रमा वाचते आणि पुढे आता लवचे 2-3 सिम्बॉल असतात आणि ते बघून आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो. रमा म्हणते की यांचा फोटो या माहीकडे काय करतोय आणि हे नाव? आणि आता माही जात असताना रमा माहीकडे बघते आणि पटकन त्या फोटोच्या पाठीमागे आता बघत रमा विचार करते की हा यांचा फोटो या माहीकडे काय करतोय आणि या माहीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? आणि रमा विचार करते की माही यांच्या प्रेमात तर पडली नाही ना. रमाच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. आणि इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो. इकडे रमा बाहेर गेल्यामुळे रमाच्या सगळ्या बॅग्स आणि ते सगळे कपडे पॅकिंग करण्याचं राहून गेलेलं असतं. अक्षय आता ते सगळं बघतो आणि विचार करतो काय हे, रमाने अजूनसुद्धा पॅकिंग केलेलं नाही आहे. अक्षय म्हणतो मला माहिती आहे हिची जाण्याची इच्छाच नसेल, दुसरं काय, असे म्हणत आता अक्षय त्याचे कपडे बॅगमध्ये भरू लागतो. अक्षय म्हणतो की या रमाला काय वाटतं माहिती आहे का, ही जशी साधी भोळी आहे ना तसं जगसुद्धा साधं भोळंच आहे. आणि त्यानंतर आता अक्षय विचार करतो की आता कुठे गेली ही रमा काय माहिती. तेवढ्यात आता रमा टॅटू काढून बेडरूमच्या दरवाजात आलेली असते आणि रमा अक्षयकडे बघत अक्षयकडे येऊ लागते. अक्षय रमाला बघतो आणि म्हणतो की रमा अगं कुठे गेली होतीस, हे सगळं पॅकिंग करायचं राहिलंय ना. आणि रमा आता अक्षयकडे बघते आणि माही कशी आपल्याला भेटायला आली आणि आपण कसा टॅटू काढला, माहीच्या बॅगमधून कसा अक्षयचा फोटो पडला, हे सगळं आता रमाच्या डोळ्यासमोर येतं. आणि आता रमा तो विचार करत असताना अक्षय म्हणतो की रमा अगं तू कुठे गेली होतीस, मी तुला विचारतोय आणि कुठेही तुझं लक्ष. अक्षय आता रमाचा हात धरतो आणि म्हणतो की रमा अगं मी तुला विचारतोय तू कुठे गेली होतीस. तर रमा म्हणते काही नाही हो, हे काय मी आता आवरतच होते आणि तयारच होत होते. तर अक्षय म्हणतो की कुठे तयार होत होतीस तू आणि कुठे तयार झालीस तू? अक्षय म्हणतो की कुठे, अजून तुला तुझं सगळं सामान भरायचे, तुझे कपडे भरायचे, पण त्या अगोदर तू मेंटली हे घर सोडायला तयार आहेस ना रमा, असा प्रश्न आता अक्षय रमाला करतो. आणि अक्षय म्हणतो की कुठे गेली होतीस तू ते अगोदर मला सांग. तर रमा म्हणते काही नाही, तुम्ही व्हा बरं बाजूला, मी पटकन आवरते. तर अक्षय म्हणतो की अगोदर तू जाण्यासाठी तयार आहे ना हे अगोदर मला सांग. आणि गेली कुठे होतीस तू? तर रमा म्हणते की सामान आणायला मी बाहेर गेले होते. अक्षय म्हणतो की आता कुठलं सामान आणायचं होतं तुला? अक्षय म्हणतो की आता आपल्याला हे घर सोडायचं, मग आता कशाला या घरात सामान आणायचं, कुठे गेली होतीस तू मला सांग. तर आता सीमा ही दरवाजात आलेली असते आणि अक्षय म्हणतो की रमा तू माझ्यापासून काही लपवतेस का? तर रमा म्हणते काही नाही.
तेवढ्यात सीमा म्हणते की रमा कशाला काही लपवेल रे अक्षय, अरे ती नयनाबरोबर गेली होती, तिचं काहीतरी काम असेल. तर आता डोळे झाकून अक्षय म्हणतो की घ्या. पुन्हा आता विचार करत अक्षय म्हणतो की का कसलं काम होतं. तर सीमा म्हणते की अरे अक्षय असतात बायकांची काही अशी कामं. सीमा म्हणते की अक्षय काय विचारतोस रे, सगळं काही तुला सांगूनच करायचं का. आणि अक्षय म्हणतो नाही नाही मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, पण माझ्यापासून काही लपवताय का असं मला वाटतंय. काय ग रमा, बरोबर बोलतोय ना मी. अक्षय आता रमाला म्हणतो की रमा तू माझ्यापासून काहीतरी स्पेशली लपवतेस का आणि मला काही सांगणार आहेस का. ते ऐकून आता सीमाला धक्का बसतो. सीमा म्हणते की तसं काही नाही आहे रे अक्षय, अरे घर सोडायचं म्हणून तिच्यावर थोडंसं दडपण येतंय. अक्षय देखील आता रमाला समजावं लागतो. अक्षय म्हणतो की रमा असं काहीच नाही आहे. अक्षय म्हणतो की आपण घर सोडतोय याचं तर टेन्शन असणारच आहे, पण आपण हे जे काही करतोय ना ते सगळं खूप चांगल्यासाठीच करतोय आणि नंतर आईलासुद्धा टेन्शन आहे, पण हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. आणि अक्षय म्हणतो की आपण जे काही करतोय ना ते चांगलं होण्यासाठीच करतोय ना रमा, तेव्हा तू काही काळजी करू नकोस आणि तू आवरायला घे. आणि त्यानंतर आता सीमा रमाला हाक मारत म्हणते की रमा तू इकडे बरं अगोदर, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि पटकन रमा आता सीमाकडे येताच रमाचा हात धरून सीमा आता रमाला बाहेर घेऊन येते. आणि लगेच आता सीमा रमाला म्हणते की अगं रमा काय चाललंय तुझं आणि तू कुठे गेली होतीस, तू तुझ्या आईकडे गेली होतीस ना, असे प्रश्न आता सीमा रमाला करते. रमा आता सीमाकडे बघू लागते. तर सीमा म्हणते रमा मला कळतंय हे सगळं चुकीचं आहे, स्वतःच्या लोकांकडे तुला असं लपून छपून भेटायला जावं लागतं हे सुद्धा मी समजू शकते रमा. आणि आता रमा म्हणते की बरोबर आहे आई तुमचं हे सगळं, आणि आता हे सगळं काही लपून छपूनच चाललंय. आणि आता रमाला राग आलेला असतो. रमा म्हणते की आत्तापर्यंत माझ्यापासून सुद्धा काही गोष्टी लपून छपूनच होत्या, पण आता बाद झाले ही लपवाछपवी. आणि आता सीमा ही संशयाच्या नजरेने आता रमाकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता रमाचे ते बोलणे ऐकून आता सीमा म्हणते की एक मिनटं रमा, तू अक्षयला यातलं काही सांगणार नाहीये आणि तू अक्षयला हे देखील सांगणार नाहीये की आपल्यातून रमा कायमची निघून गेली आहे म्हणून. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की तसं झालं असतं तर ते तरी एका पद्धतीने बरं झालं असतं. ते ऐकून आता सीमा म्हणते की म्हणजे तू काय बोलतेस हे सगळं. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की काय रमा बरं झालं असतं म्हणजे. तर आता रमा म्हणते काही नाही आणि रमा रागाने आतमध्ये निघून जाते. इकडे आता सीमाला धक्का बसतो आणि सीमा विचारात पडते. आणि आता रमा जाताच इकडे सीमा विचार करते की नक्की काय घडलं असेल आणि रमा असं का बोलून गेली. इकडे आता साई पुन्हा रमाची भेट घेण्यासाठी रमाच्या घरी आलेला असतो. आणि रमाच्या घराच्या बाहेर आता साई रमाला बोलावतो आणि रमाला बोलतो की यापुढे तुम्हाला माझ्याकडून कोणताही त्रास होणार नाही. तर आता साई म्हणतो की कमून काही बोलू नका, कारण तुम्ही स्वतःची ओळखसुद्धा दाखवत नाही आहे हो. आणि रमाला आता काय बोलावे आणि काय नाही ते कळतच नसतं. तेवढ्यात आता साई हा रमाच्या हातातील फोटो बघतो आणि त्यावरती लिहिलेलं असतं की माही अक्षय मुकादम. ते ऐकताच आता साई म्हणतो की आपण जर चुकीच्या माणसापाशी आलोय. आणि पटकन आता साई तिथून निघून जातो. तर रमाला मोठा धक्का बसलेला असतो. पण त्याच वेळेस आभ्याने दरवाजाच्या आडून आता साई आणि रमाला बघितलेलं असतं आणि त्यांचे बोलणे ऐकलेले असतात. आणि ते सगळं बघून आता आभ्या विचार करतो की यांचं सगळं काय सुरू आहे. त्यानंतर आता आभ्या हा अक्षयकडे येतो आणि त्यानंतर आता आभ्या अक्षयकडे आलेला बघून अक्षय म्हणतो की आभ्या अजून तुला काय पाहिजे ते सगळं एकदा बोल ना. तर आभ्या म्हणतो की बोलू शकलो असतो तर ना. ते ऐकून आता अक्षयला धक्का बसतो आणि अक्षय आता आभ्याकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता आभ्या अक्षयला म्हणतो की तू फक्त रमाला एवढंच विचार की तो साई तुला न भेटता कसं काय गेलाय तो. आणि ते ऐकताच आता अक्षयच्या मनात आता मोठा संशय आलेला असतो. आणि आभ्याचे बोलणे ऐकून आता अक्षय संशयाच्या भोवऱ्यात पडून आता साई आणि रमाचं रिलेशन काय हे आता अक्षय समोर येऊन साई आणि रमाचे सत्य काय आहे हे अक्षय कसं शोधून काढणार. आणि माही नीलचं सत्य काय आहे आणि रमा आणि माहीचं सत्य काय आहे हे आता अक्षयपर्यंत कसं पोहोचणार आणि तोपर्यंत उशीर होणार का. आणि आता रमाने तिच्या हातावर माहीसारखा टॅटू काढून रमा ही माही होणार तर माही ही रमा होणार का. आणि त्यानंतर आता रमा अक्षयचे खरे प्रेम जिंकून अक्षय आता खऱ्या रमाला कसा न्याय मिळवून देणार हे सगळं काही बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.